बघा आज ना मस्तपैकी मी असा मसाले भात करून दाखवणार आहे, म्हणजेच आपला पुलाव भात. दुपारच्या जेवणासाठी इतका छान चमचमीत मस्त झणझणीत असा हा मसाला भात मी केलेला आहे. आणि हा भात मी तुम्हाला आज कुकरमध्ये सांगणार आहे कसा बनवायचा, याला कसा मोकळा सुटसुटीत बनवायचा. इकडे बघू शकता हे आज माझे दुपारचे जेवणाचं ताट आहे. तुम्ही पण या सगळे जेवायला आणि असा मसाला भात एकदा नक्की करून बघा. तर चला बघूया आपण याला लागणारं साहित्य, बनवायची कृती. तर बघू शकता पुलाव भात म्हणजे सगळ्या आवडीच्या भाज्या तुम्ही टाकू शकता. वाटाणे, गाजर, शिमला मिरची, फरसबी, फ्लावर सगळे भाज्या असे कट करून घ्यायच्या. त्यानंतर कांदा टमाटर पातळ चिरून घ्यायचे. आणि मी हे नॉर्मल आपलं बासमती तुकडा वापरला आहे, म्हणजे अख्खे बासमतीसुद्धा तुम्ही वापरू शकता, पण माझे हे डेली यूजचे तांदूळ आहेत, बासमती तुकडा वापरते तो मी घेतला आहे. थोडे जिरे घ्यायचे आपण. त्यानंतर इकडे थोडं राई, म्हणजे एक अर्धा चमचा दोन्ही पण घ्यायचं. त्यानंतर इकडे मी थोडीशी हळद वापरणार आहे. आणि चवीनुसार आपल्याला इकडे लाल तिखट टाकायचे, म्हणजे ऑप्शन आहे, नाही टाकलं तरी हरकत नाही, पण थोडा तिखटपणा येण्यासाठी इकडे मी लाल तिखट वापरते. आणि हा गरम मसाला आहे, ह्याने खरी चव येते आपल्या भातामध्ये, पुलाव भातामध्ये. तर गरम मसाला टाकायचा. आणि अद्रक लसूणची पेस्ट आपल्याला इकडे वापरायची 1 चमचा. अद्रक लसूणचा कूटसुद्धा तुम्ही वापरू शकता. तर इकडे मी अद्रक लसूणची पेस्ट वापरते. तर चला आपण बघून घेऊया याला बनवायची कृती. तर इकडे मी गॅसवर कुकर ठेवलेला आहे. हा पुलाव भात मी कुकरमध्ये दाखवते. याच्या अगोदर मी टोपामध्ये कसा बनवायचा आहे, म्हणजे मोठं असं पातेलं असतं बघा, त्याच्यामध्ये सुद्धा मसाले भात केलेला आहे, तुम्ही ते पण बघू शकता. तर इकडे मी कुकरमध्ये थोडं तेल तापत ठेवलेलं आहे. याच्यामध्ये छान चव येण्यासाठी थोडंसं तूप टाकायचं, म्हणजे अर्धा 1 चमचा तूप टाकायचं. त्याने काय होतं, छान सुगंध येतो भाताला, फ्लेवर मस्त येतो. त्यामुळं तूप इथं मी अर्धा चमचा टाकणार आहे तेलामध्ये. तूप नसेल तर काही हरकत नाही, आपलं नॉर्मल तेलामध्ये सुद्धा होतं, पण असेल तर 1 चमचा तेलासोबत टाका. ते इकडे मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे, हे पाहू शकता तुम्ही. आता याला थोडं गरम झालं, म्हणजे वितळलं की मग आपण पुढची प्रोसेस करूया. आता हे बघा आपलं तेल बऱ्यापैकी गरम झालेलं आहे. जरा चेक करते, वाफा लागतात. तर आपण याच्यामध्ये लगेचच कांदा टमाटर जे आपण चिरून घेतले ते टाकून घ्यायचं. सुरुवातीला 1 चमचा जिरे, 1 चमचा राई टाकायची. इकडे मी जिरे टाकले, आता राई टाकून घेते. त्यानंतर इकडे टाकणार आहोत आपण अद्रक लसूणची पेस्ट. हे पाहू शकता राई जिरे कसे तडतडले जात आहेत. ह्या स्टेजवर आपण अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. तडतडून झाले की याच्यामध्ये आपण मस्तपैकी पातळ चिरलेले कांदे टाकायचे. थोडंसं परतून घ्यायचं. आणि कांदे थोडे परतून झाले की मग आपण याच्यामध्ये टमाटे आणि अद्रक लसूणची पेस्ट टाकायची. सर्वात प्रथम पहिले हे कांदे जे घेतलेत ना ते चांगले परतून घ्यायचे. ह्या कांद्याचा कच्चापणा, टमाट्याचा कच्चापणा जाईपर्यंत फ्राय करायचं. हे असे थोडेसे नरम सॉफ्ट पडले की मग आपण याच्यामध्ये अद्रक लसूणची पेस्ट टाकणार आहोत. अद्रक लसूणची पेस्ट नसेल तर तुम्ही अद्रक लसूणचा थोडा कूटसुद्धा इकडे वापरू शकता. तर मी जरा अद्रक लसूणची पेस्ट 1 चमचा टाकते. आणि याच्यामध्ये आपण टमाटेसुद्धा टाकणार आहोत. तर सर्वप्रथम जरासं हे कांद्यासोबत जरा अद्रक लसूण मिक्स करून घेऊया. हे असं जरा हलक्या हाताने याला मिक्स करून घ्यायचं आणि चांगलं परतून घ्यायचं. आणि मग चांगलं परतून झालं की मग याच्यामध्ये टमाटे टाकायचे आणि मग पुढची प्रोसेस करायची. जर आपण याला जरा व्यवस्थित परतून घेऊया. लगेच टमाटे टाकायची घाई करायची नाही. कांदा टमाटर कांदा जरा अद्रक लसूणसोबत परतून घ्यायचा. याच्यामध्ये ना टमाटे टाकून घेतले. आता टमाटे, अद्रक लसूणची पेस्ट आणि कांदे राई जिरेसोबत हे चांगलं मस्त परतून घ्यायचं आणि मस्त याचा कच्चापणा जाईपर्यंत परतून घ्यायचं. हे बघा आता मी इथे टमाटे पण टाकून घेतलेले आहेत. जर तुम्हाला व्हिडिओमध्ये खटखटचा आवाज येत असेल ना तर बाजूला जरा बिल्डिंगच्या बाजूला काम चालू आहे, एक नवीन बिल्डिंग बनत आहे, त्याचा आवाज येतोय, प्लीज त्याला इग्नोर करा. तर आता हे कांदा टमाटर अद्रक लसूण राई जिरा सोबत चांगलं एकजीव करून घ्यायचं. जोपर्यंत याचा कच्चापणा दूर होत नाही, म्हणजे नरम सॉफ्ट पडत नाही, तोपर्यंत याला असं फ्राय करायचं. बघा किती छान असे नरम सॉफ्ट झालेत. ह्या स्टेजवर आपण मसाले टाकायचे. त्यामध्ये आहे अर्धा चमचा हळद,
अगदी थोडंसं तिखट टाकायचं. जर तुम्हाला कमी आवडत असेल तर कमी टाका, जास्त आवडत असेल तर जास्त टाका. तर मी इथे एक जास्तीत जास्त 1.5 चमचा इकडे मी लाल मसाला टाकलेला आहे. आणि आत्ता आपल्या पुलावाला खरी चव येईल ती फक्त आणि फक्त ह्या गरम मसाल्याने. तर गरम मसाला मी असे भरून 2 चमचे टाकते. ह्याच्यामध्ये कसं धना पावडर असतं, अख्खे जे आपले खडे मसाले असतात बघा, त्याचासुद्धा याच्यामध्ये फ्लेवर असतो. म्हणून गरम मसाला असला की बाकी मसाले नाही टाकले तरी हरकत नाही. तर मी 2 चमचे भरून असा गरम मसाला टाकला आहे. ह्या पद्धतीने एकदा तुम्ही मसाले भात करून बघा. चवीनुसार मीठ टाकायचं. कसं भाज्यालासुद्धा मीठ पॅक झालं पाहिजे. प्लस आपण भात टाकणार आहोत, तांदूळ टाकणार आहोत, त्यालासुद्धा ते एकजीव झाले. त्यामुळं थोडंसं मीठ जरा चिमूटभर जास्त टाकायचं. आणि हे सगळे मसाले जरा परतून घ्यायचे. कांदा टमाट्यासोबत हे जे मसाले टाकलेत ते परतून घ्यायचे. आणि मग हे थोडंसं परतून झालं की मग आपण भाज्या टाकणार याच्यामध्ये. लगेच काय पाणी वगैरे टाकायचं नाही. तर इकडे मी या सगळ्या भाज्या कापून घेतलेल्या आहेत. फ्लावर, हिरवं वाटाणे, गाजर, फरसबी, सगळ्या भाज्या आपल्या पुलावाला ज्या लागतात त्या टाकायच्या. हे बघा आता कशा भाज्या टाकून घेतल्यात. ह्याला मिक्स करून घ्यायचं. जे पण आपण मसाले टाकले त्याच्यामध्ये ह्या सगळ्या भाज्या एकजीव झाल्या पाहिजेत. म्हणजे पूर्ण भाज्याला ना ह्या मसाल्याची कोटिंग लागली पाहिजे. ह्या अशा पद्धतीने भाजी मिक्स करा. आणि इकडे ना मी 4 ग्लास पाणी टाकलेलं आहे. म्हणजे बघा मी 3 कप तांदूळ घेतलेले आहेत तर 5 कप मी इकडे पाणी टाकलेलं आहे. कारण की 1 कप एक्स्ट्रा जो आहे ना तो भाज्यासाठी आपल्याला लागतो. म्हणजे व्यवस्थित मग तो भात शिजला जातो. आणि तुम्हाला जर भात मोकळा सुटसुटीत पाहिजे असेल ना तर गरम पाणी टाका, उकळून ठेवायचं आणि मग असं भाज्यामध्ये गरम पाणी टाकायचं. ती एक ट्रिक सांगितली मी तुम्हाला. मस्त मोकळा सुटसुटीत भात होतो कुकरमध्ये. आणि दुसरी गोष्ट जर नॉर्मल थंड पाणी टाकत असेल ना तर मग हे असं पाणी उकळून द्यायचं भाज्यासोबत आणि मग तांदूळ टाकायचे. ही गोष्ट लक्षात ठेवा. गरम असल्यामुळं कसं भात हा म्हणजे तांदूळ हे एकमेकाला चिटकत नाही जास्त वेळ. हा लगेच असा मोकळा सुटसुटीत होतो. आणि थंड पाण्यात जर असा भात येतो माझ्या तोंडात, तांदूळ टाकले ना तर ते मग एकदम असं चिपचिप होऊन जाऊ शकतो भात. त्यामुळं ही ट्रिक नक्की वापरून बघा. स्पेशली ज्यावेळेस तुम्ही कुकरमध्ये करता ना त्यावेळेस. आता बघा मिक्स केला त्याच्यात काही टाकायचं नाही. आपण फक्त याला झाकण लावायचं आणि 5 शिट्ट्या द्यायच्या. बरोबर 5 शिट्ट्या कुकरच्या होऊन द्या. अगदी परफेक्ट असा हा आपला पुलाव भात तयार होणार आहे खाण्यासाठी. आता याच्यावर झाकण लावून घेते. हे बघा आता मी याला झाकण लावलं आणि 5 शिट्ट्या देते. आणि शिट्ट्या झाल्या की नंतर आपण याला चेक करूया. हे बघा आता झालेल्या आहेत 5 शिट्ट्या आपल्या कुकरच्या. आणि थंड करून घेतले. सगळी हवा जी आहे कुकरची सगळी निघून गेलेली आहे. पाहू शकता गरमागरम आपला हा पुलाव भात मसाले भात किती छान व्यवस्थित सेट झाला आहे. परफेक्ट असा झाला आहे बघा. किती छान असा हा आपला मसाले भात तयार झाला. इतका छान फ्लेवर सुगंध येतो आहे. असं वाटतं ते आपण लग्न समारंभामध्ये जातो बघा, अगदी तसं फील होतं आहे. तर बघा कसा मस्त मोकळा सुटसुट, अजिबात अशा गाठी झालेल्या नाहीत. आणि आता मी दुपारचं माझ्या जेवणाचं ताट सर्व करते. तुम्हाला दाखवते मी. हा माझा आजचा बेत आहे दुपारचा. तर बघू शकता किती छान असा आपला हा मसाले भात तयार झाला आहे. हे प्लेट मी सर्व केलेलं आहे. कांदा टमाटर अचार पापड. मसाला भात म्हणलं की आपल्याला हे पाहिजेच पाहिजे. तर बघू शकता मस्त झाला आहे की नाही आपला हा मसाला भात. चमचमीत असा लग्न समारंभामध्ये पूजा समारंभामध्ये आपल्याला बघा खायला भेटतो. तसाच तुम्ही घरच्या घरीसुद्धा बनवू शकता. आज मी कुकरमध्ये भात कसा बनवायचा मसाल्याचा ते तुम्हाला दाखवले. पाहू शकता किती छान झाला आहे. नरम सॉफ्ट भाज्या शिजल्या जातात. परफेक्ट जसा दाखवला आहे तसा बनवून बघा. खूप आवडीने खातात. आणि जर टोपामध्येच बनवायचं असेल मोठ्या पातेल्यात तर तो सुद्धा रेसिपी आहे चॅनलवर. पण आज